कडक संडास, बद्धकोष्ठता किंवा पोट व्यवस्थित साफ न होणं ही आजकाल खूप सामान्य समस्या झाली आहे. या व्हिडिओमध्ये कडक संडास होण्याची कारणं कोणती आहेत, यावरती कोणते घरगुती उपाय केले पाहिजेत, आहारामध्ये काय बदल करावे, तसेच पाणी पिण्याचं महत्त्व, व्यायामाचं महत्त्व, होमिओपॅथिक औषधं कोणते वापरले जातात, या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कडक संडास का होते याचं उत्तर मिळणार आहे. पोट साफ होण्यासाठी कोणते घरगुती उपाय करायला पाहिजेत हे देखील आपल्याला मिळणार आहे. सोबत कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत, कोणते पदार्थ टाळले पाहिजेत, भरपूर पाणी आणि फायबरचं काय महत्त्व आहे या संडास कडक होण्यामागे, तसंच व्यायामाचं देखील काय महत्त्व आहे, आपल्या जीवनशैलीत काय बदल करायला पाहिजे आणि काही होमिओपॅथी औषधाबद्दल आपण डिटेल्समध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ एक शैक्षणिक उद्देशानं बनवतोय, पण तुम्हाला जर दीर्घकाळ बद्धकोष्ठता असेल, खूप दिवसाची असेल, कधी रक्तस्राव जास्त प्रमाणात होत असेल, तीव्र पोटदुखी असेल किंवा वजन कमी होण्याची समस्या असतील, असे जर लक्षणं असतील तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश वाघमारे. आज आपण जाणून घेणार आहोत कडक संडास किंवा बद्धकोष्ठता ही का होते आणि त्यावरती सोपे व प्रभावी उपाय कोणते आहेत. मित्रांनो, अनेकांना सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नाही, शौचाला खूप वेळ लागतो किंवा शौच करताना खूप जोर लावावा लागतो. कडक संडास होण्याचे नेमके कारण काय आहेत ते आपण बघूयात. सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे पाणी कमी पिणे. दुसरं कारण आहे फायबरयुक्त आहाराचा अभाव. कधी काम न करण्याची प्रवृत्ती म्हणजे व्यायाम न करणे, सतत एकाच जागी बसून राहणे, शौचाची इच्छा असताना सुद्धा ती दाबून ठेवणे, तसंच काही औषधं घेतो आपण, त्याचे दुष्परिणाम म्हणून सुद्धा कडक संडास होऊ शकते. त्याचे लक्षणं कोणते आहेत तर कडक संडासला होतं, पोट फुगतं, पोट दुखतं, गॅस होतात पोटामध्ये आणि कधी संडासला गेल्यानंतर अपूर्ण शौच झाल्यासारखं आपल्याला वाटतं. मित्रांनो, यावरती घरगुती उपाय कोणते आहेत तर ते आपण थोडक्यात बघू. कडक संडाससाठी सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे 2.5 ते 3 लिटर पाणी, कमीत कमी 4 लिटर पाणी हे दररोज पिलं पाहिजे. आहारामध्ये फळे, भाज्या आणि सलाडचा वापर वाढवला पाहिजे. पपई, अंजीर, मनुका आणि जवस अतिशय उपयुक्त आहे, म्हणून आपण याचा वापरसुद्धा वाढवला पाहिजे. सकाळी नियमित चालणं सुरू करा, हलका व्यायाम करा, शौचाची वेळ निश्चित ठेवा, ज्या वेळेला जाता रोज तीच वेळ ठेवा. जंक फूड आणि तेलकट पदार्थ खाणं कमी करून टाका. कधी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा ते आपण आता बघूयात. मित्रांनो, जर तुम्हाला 2 ते 3 आठवड्यापेक्षा जास्त काळ बद्धकोष्ठता असेल किंवा संडासचा खूपच प्रॉब्लेम असेल, शौचाला गेल्यानंतर कधी रक्त पडत असेल, तीव्र पोटदुखी होत असेल किंवा वजन कमी होत असेल, तर आपण त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मित्रांनो, बद्धकोष्ठता किंवा कडक संडास होणं यावरती होमिओपॅथी शास्त्रामध्ये खूप चांगले औषधं आहेत. या औषधांचा वापर तुम्ही जर तज्ज्ञांच्या साहाय्यानं किंवा आमच्याकडे ऑनलाईन कन्सल्टेशन उपलब्ध आहे त्या पद्धतीने तुम्ही जर घेतलं तर निश्चित तुम्हाला या कडक संडास होण्याच्या सवयीपासून कायमस्वरूपी मुक्तता मिळू शकते. होमिओपॅथीमध्ये काही वापरल्या जाणाऱ्या औषधांबद्दल आपण जाणून घेऊ. पहिलं औषध आहे नक्सोमिका नावाचं. मित्रांनो, जे लोक असे ऑफिसमध्ये बसून असतात, एकाच ठिकाणी त्यांना बसून काम करावं लागतं किंवा त्यांच्या शरीराची हालचाल कमी प्रमाणात होते, अशा लोकांसाठी हे नक्सोमिका औषध वापरलं जातं. नक्सोमिकाचे लोक जे असतात तर ते खूप रागीट असतात स्वभाव. त्यांना आवाज सहन होत नाही, त्यांना डोळ्यावरती आलेला प्रकाश सहन होत नाही किंवा त्यांना प्रत्येक गोष्ट ही प्रॉपर लागते. अशा पद्धतीचे जे लोक असतात त्यांच्यासाठी नक्सोमिका हे औषध होमिओपॅथी शास्त्रात निवडलं जातं. पुढचं औषध बघूया, सल्फर या नावाचं. सल्फर हे औषधसुद्धा होमिओपॅथीमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रमुख औषधांपैकी एक आहे. आता हे औषध कसं घ्यायचं आपण ते बघूयात. शक्यतो सल्फर हे औषध 15 दिवसातून एकदा तज्ज्ञांच्या साहाय्यानं घ्यायला पाहिजे. याची 200 पोटन्शी ही आपल्याला रेग्युलरली वापरले जाते. म्हणून सल्फर 200 रात्री झोपताना जिभेवरती फक्त 2 थेंब घ्यायचे असतात 15 दिवसातून एकदा. आता हे सल्फरचे पेशंट कसे असतात आपण बघू. हे सल्फरचे पेशंट असतात ना, शक्यतो खूप गचाळ राहणारे असतात. त्यांना स्वच्छता एवढी त्यांना महत्त्व नसतं, ते कसेही राहतात. दुसरी गोष्ट, हे लोक जे असतात ना आळशी असतात. आणि तिसरी गोष्ट, हे स्वतःला खूप मोठं समजतात
अशा पद्धतीचे जे लोक असतात हे सल्फर प्रवृत्तीचे असतात. त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स खूप जास्त असतं, काही कारण नसताना. तर हे जे सगळे पद्धतीचे लोक आहेत ते सल्फरचे असतात. म्हणून सल्फर 200 हे 15 दिवसातून एकदा घ्यायचं असतं. काही दिवसात संडास कडक होण्याची जी प्रवृत्ती आहे ती कमी व्हायला लागते. होमिओपॅथीमध्ये वापरलं जाणारं पुढचं औषध आहे कोलिन्सुनिया नावाचं. मात्र कोलिन्सुनिया हे क्यूब फॉर्ममध्ये घ्यायचं असतं, म्हणजे मदर टिंचर फॉर्ममध्ये घ्यायचं असतं. या औषधाचे 14 थेंब सकाळ दुपार संध्याकाळ असे काही दिवस जर घेतलं तर ती पचनसंस्था जी बिघडलेली असते ती सुधारायला लागते, पोटात गॅस कमी व्हायला लागतो, तसंच जी कडक संडास होण्याची जी प्रवृत्ती आहे ती देखील कमी व्हायला लागते. म्हणून होमिओपॅथीमध्ये वापरलं जाणारं कोलिन्सुनिया हे औषधसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कुलस्वामिनी होमिओ या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच आरोग्यविषयक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला जोडलेले राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.